आणीबाणी घटनेमध्ये भाग 18, किती भाग 18, तर त्या 18व्या भागामध्ये 352 पासून 360 पर्यंतचे जे कलम आहेत ते कशा संदर्भात आहेत, आणीबाणी. ठीक आहे. आणीबाणी म्हणजे थोडक्यात काय आपण समजून घ्या की आणीबाणी म्हणजे काय. ज्या वेळेस आपल्या देशावर संकट निर्माण होते किंवा असामान्य परिस्थिती निर्माण होते, आपल्या देशामध्ये असामान्य परिस्थिती निर्माण होते आणि आपल्या देशाच्या साठी संरक्षणासाठी म्हणा की आपल्याला त्या परिस्थितीवर मात मिळवण्यासाठी, त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्या घटनेमध्ये आणीबाणीच्या तरतुदी केलेल्या आहेत. ठीक, सिंपल साधी गोष्ट. ज्या वेळेस आपल्या देशामध्ये असामान्य परिस्थिती निर्माण होते आणि देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो, त्यावेळेस आपल्या देशाने कसं व्हायला पाहिजे त्या संदर्भात सगळ्या तरतुदी कशामध्ये दिलेल्या आहेत, आणीबाणी. थोडक्यात तुमचं गाव आहे, तुमच्या गावात तुमची भावकी आहे आणि तुमच्या गावामध्ये बाहेरनं मारेकरी घुसलेत किंवा चोर आलेत, दरोडेखोर आलेत, तर अशा वेळेस तुमच्या गावाने कसं राहिलं पाहिजे, बरोबर आहे ना. त्यावेळेस तुमच्या गावात काहीतरी प्लॅनिंग होईल ना, नाही तेव्हा सगळे तुमच्या गावातले पाहुणे एकमेकांचे तोंड कधी वर्षात वागणार नाही, पण त्यावेळेस मात्र ते काय करतील, सगळे एकत्र येतील. अशा पद्धतीने आपल्या देशाचं पण चालत असतं. ठीक आहे, सिंपल साधी गोष्ट. आता 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. किती? 3 गोष्टी. ज्या वेळेस युद्ध होतं, दुसरी गोष्ट परकीय आक्रमण होतं आणि तिसरी गोष्ट सशस्त्र उठाव होतं. युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव झाला. युद्ध होतं, परकीय आक्रमण होतं किंवा सशस्त्र उठाव होतं. युद्ध आणि परकीय आक्रमण माहिती ना, बाहुबली, निमडा, कसलं बोलतो ते, ऊपर सबको असं काहीतरी बोलतो ते. तुम्हाला येते का भाषा? हा, तर काय होतं, राज्यावर बाहेरच्याकडनं काय होतं, युद्ध होतं किंवा परकीय आक्रमण होत असतं. ठीक आहे, युद्ध, परकीय आक्रमण किंवा देशामध्ये सशस्त्र उठाव जर झाला, ठीक आहे, सशस्त्र उठावाच्या अगोदर आपल्या त्या तरतुदीमध्ये ना अशांतता असा शब्द होता. म्हणजे अंतर्गत अशांतता जर का निर्माण झाली तर, म्हणजे 1975 साली जी आणीबाणी लागू केली ती अंतर्गत अशांतता ह्या बेसिसवर ती लागू केली, पण त्याच्यावर बरेचसे लोक नंतर काय झाली, ती चुकीच्या पद्धतीने लादण्यात आली असं टीका झाल्या सगळीकडनं. त्याच्यामुळे तो शब्द घटना दुरुस्ती करून 44वी घटना दुरुस्ती करून तो शब्द काढून टाकला. 44वी घटना दुरुस्ती 1978 साली झाली. ठीक आहे, म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यांनी काय केलं, 1975 साली आणीबाणी लागू केली, तर ती चुकीची लागू केली, त्याच्यामुळे बरंचसं काही विषय झाले. तर त्याच्यानंतर ती आणीबाणी 77 साली संपली. संपल्यानंतर इलेक्शन झाल्या आणि जनता पक्षाचं सरकार आलं. तर त्या जनता पक्षाच्या सरकारने पुन्हा एक काय केला, शहा समिती म्हणजे आयोग काहीतरी बसवला आणि त्यांनी सांगितले की नाही का, ती तरतुदी सांगितली चुकीच्या पद्धतीने लागू केली होती. मग घटना दुरुस्ती केल्या गेली आणि घटना दुरुस्ती केल्याच्या नंतर तो जो शब्द होता ना, अंतर्गत अशांतता, तो त्याच्यातनं काय केला, काढून टाकल्या गेला. त्याच्या जागी काय घेतला, सशस्त्र उठाव. म्हणजे तुमच्या देशामध्ये जर का लोक तुमच्या विरुद्ध बोलले तर तुम्ही आणीबाणी लागू करणार का? म्हणजे लोकांनी विरोध केला म्हणून आणीबाणी लागू करायची. लोकशाही आहे ना पहिली तो, बरोबर आहे का चुकीचं आहे? लोकांचा विरोध होणारच आहे. मग तुम्ही जर का तो दडपून टाकणार असेल तर ती कुठली झाली, हुकुमशाही. हिटलर झाला, हिटलर असं बोलायचं, हुकुमशाह झाला तो एक प्रकार. हुकुमशाह काय करतो, त्याचे निर्णय लादतो समोरच्यावर. लोकशाहीमध्ये काय केलं जातं, जनतेच्या भावना, जनतेच्या मनावर सगळं चालतं. तर तो विषय झाला. मग त्याच्यामध्ये ते बदल दुरुस्ती करण्यात आली आणि सशस्त्र उठाव हा शब्द टाकण्यात आला. सशस्त्र उठाव म्हणजे कुणी जर का शस्त्र घेऊन जर का उठाव केला ना, तर त्यावेळेस काय करता येणार आहे, ती लागू करता येणार. ठीक आहे, लक्षात आलंय का? नेक्स्ट,
आता याच्यामध्ये ज्यावेळेस आणीबाणी लागू होते ना, आणीबाणी लागू झाल्याच्या नंतर देशात काय बदल होतो? आपला देश संघराज्य सांगितलं, आपला देश काय संघराज्य म्हणजे वेगवेगळे राज्य आहेत, ठीक आहे ना. तर या वेगवेगळ्या राज्यांचा बनून आपला देश तयार झालेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकार आहे, ते तिथला कारभार बघणार आहे, ठीक आहे. पण ज्यावेळेस आणीबाणी लागू होते त्यावेळेस सगळी ताकद केंद्राकडे जाते, केंद्र सरकारकडे जाते. म्हणजे हे आता त्यांचे निर्णय घेऊ शकणार नाही, ते सगळे कुणाच्या नियंत्रणाखाली निर्णय घेणार आहेत? केंद्र सरकारच्या. म्हणजे आपलं जे देश आहे आपला तो एकात्मक बनतो. काय म्हणतो? एकात्मक. एरवी आपण संघराज्य, पण आपला देश अशा वेळेस काय बनतो? एकात्मक. म्हणजे अमेरिका पण संघराज्य आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. पण एकात्मक आहे का? नाही. आपण संघराज्य आहे पण आपण एकात्मक आहे. त्यांना त्यांच्या राज्याचे निर्णय घ्यायला ते मोकळे, ठीक आहे ना. 50 राज्य आहे त्यांची, आपली तशी 28 आहे, पण आपण अशा वेळेस एकात्मक बनतो. लक्षात आले का? ठीक. नेक्स्ट 3 पद्धतीचे आहेत. किती? 3. आता या ज्या आणीबाणी आहेत त्या 3 आहेत. पहिलं, तीनशे 52, 356 आणि 360 अशी 3 कलम आहेत त्याच्यासाठी दिलेली. तर जे पहिलं आहे ते राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी ही 352व्या कलमाने लागू होते. आपण 352 ते 360 बघतोय. जी राष्ट्रीय आणीबाणी लागू होती ती 352 ने लागू होती, ठीक आहे. दुसरी आहे राष्ट्रपती राजवट, आपण ज्याला म्हणतो, त्याला घटनात्मक आणीबाणी म्हटलं जातं. ही 356 ने लागू होते, ठीक आहे. आणि इकडं आर्थिक आणीबाणी, ही जी आर्थिक आणीबाणी आहे ना ती 360 ने लागू, ठीक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं जाऊ शकतो की राष्ट्रीय आणीबाणी 352 अन्वये लागू केले जाते, ठीक आहे. राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी 356 ने लागू केले जाते आणि आर्थिक आणीबाणी 360 अन्वये लागू केले जाते. 3 वेगळे आहेत कारण त्याची कारणं वेगळी आहेत. 3 वेगळे काय आहेत? कारण त्याची कारणं वेगवेगळी. म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं ना राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू केले जाते? ज्यावेळेस युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव, अशा ज्यावेळेस 3 गोष्टी घडतात ना त्यावेळेस तुम्ही काय करू शकता? राष्ट्रीय आणीबाणी लागू करू शकता. लक्षात ठेवा, तिन्हीची कारणं काय आहेत? वेगवेगळी. आपण जे मगाशी सांगितलं ना ते कशाचं कारण होतं? राष्ट्रीय आणीबाणीचं. युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव, अशा वेळेस तुमची काय आहे? राष्ट्रीय आणीबाणी लागू होणार आहे. आता इथं राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी ही एका राज्यासाठी लागू केले जाऊ शकते आणि जास्त राज्यांसाठी पण लागू केले जाऊ शकते. ही का लागू करतात? जर का राज्य, जे राज्य आहे ना ते राज्य जर का घटनेप्रमाणे चालत नसेल, घटनेतल्या तरतुदीप्रमाणे चालत नसेल, त्यावेळेस राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी लागू केले जाते. ज्यावेळेस राज्य घटनेतील तरतुदीप्रमाणे चालत नसेल, ठीक आहे ना. फॉर एक्झाम्पल आता मध्ये तुम्हाला माहिती आहे 2019चं राजकारण मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता की मुख्यमंत्री कोण होणार. जर का तो सॉल्वच नसतं झालं तर काय झालं असतं? आपल्या इथं राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी लागू झाली असते, ठीक आहे. आणि तिसरं आर्थिक आणीबाणी. ज्या वेळेस आपल्या देशाचं पद किंवा आर्थिक स्थैर्य धोक्यात येतं ना
आर्थिक स्थैर्य, पैशाचा मोठा संकट निर्माण होतं. त्यावेळेस आपण करतो अशा परिस्थितीतनं बाहेर येण्यासाठी आपण काय करू शकतो, आर्थिक आणीबाणी लागू करू शकतो. आर्थिक आणीबाणी आतापर्यंत लागू केलेली नाहीये. राष्ट्रपती राजवट किंवा घटनात्मक आणीबाणी अनेक वेळा लागू केलेली आहे आणि राष्ट्रीय आणीबाणी आतापर्यंत 3 वेळा लागू केलेली. किती वेळा? 3 वेळा. ज्यावेळेस आपलं चीन बरोबर युद्ध झालं होतं 1962 साली. 1962 साली ज्यावेळेस आपलं चीन बरोबर युद्ध झालं होतं त्यावेळेस राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती. ठीक आहे. सेकंड, ज्यावेळेस पाकिस्तान बरोबर 1971 साली युद्ध झालं होतं त्यावेळेस आणीबाणी लागू केली होती. आणि तिसरी, अंतर्गत अशांतता या कारणास्तव इंदिरा गांधी त्यावेळेस प्रधानमंत्री होत्या तर त्यावेळेस 1975 साली एकदा काय केली होती, आणीबाणी लागू केली. ठीक आहे. म्हणजे 1 वेळा अंतर्गत अशांतता आणि 2 वेळा परकीय आक्रमण किंवा युद्ध या कारणांसाठी काय केलेली, आणीबाणी लागू केलेली. समजते? याच्यामध्ये तुम्हाला 3 कलम 3 गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता हा जो भाग आहे ना 356, आता 365 अन्वये पण एक आणीबाणी लागू केल्या. 365 कलम अन्वये पण केली जाऊ शकते आणीबाणी. 365 ला काय, जर का राज्य आहे ना, राज्य एखादं राज्य हे राज्य केंद्राचे आदेश पाळत नसेल, एखादं राज्य केंद्राच्या म्हणण्याप्रमाणे किंवा केंद्राच्या सांगण्याप्रमाणे ते राहत नसेल तर त्याच्यावर पण, त्या राज्यावर पण काय केली जाऊ शकते, घटनात्मक आणीबाणी लागू केली जाऊ शकते. कारण कुठलंच राज्य असं म्हणू शकत नाही, एखादं राज्य, एखाद्या राज्याचा समजा एखादा मुख्यमंत्री आणि समजा आता आपलं केंद्र महत्वाचं म्हणजे काय, आपण भारतला देश काय भारत, राज्य प्रशासकीय कारणांसाठी वेगळे, बाकी काय कारण. ठीक आहे. तर भाषा नंतर तो एक विषय आला, पण आपण सगळे काय पहिली तर गोष्ट भारतीय लक्षात आलं. आणि समजा एखादं राज्य म्हणत असेल की आम्ही तुमचं नाही ऐकणार केंद्राला, एखादं राज्य केंद्राच्या सांगण्याप्रमाणे चालत म्हणजे केंद्र संसदेप्रमाणे चालतं ना पहिली तर गोष्ट. तर केंद्र जर का संसदीयरित्या चालतंय आणि केंद्राचे आदेश काय करत नाही, हा राज्य मानत नाही, अशा वेळेस मग काय केलं जातं, 365 अन्वये तिथं आणीबाणी लागू केली जाऊ शकते. ठीक आहे. किती कार्यक्रम उरकून स्टॉपच आता शिशुकरी होती. अजून हळद लागायची, लग्न लागायचं. अरे मग अजून नाही सांगायचं, सांगते तेच. आता म्हणजे ही जी आणीबाणी ही लागू कशी होणार आहे, ह्याच्यामध्ये काय कायदे कानून असतील का नाही, असतील ना. ठीक आहे. तर त्याच्यासाठी प्रोसिजर काय आपल्याला ते बघायचं. पहिली गोष्ट, मंत्रिमंडळ. काय मंत्रिमंडळ, जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ काय करतं, एक लेखी शिफारस बनवतो आणि ही लेखी शिफारस ते काय करतं, राष्ट्रपतीला देतो. कुणाला देतो, राष्ट्रपतीला. ठीक आहे. राष्ट्रपती बरोबर कसं काढतो, चेअरवर बसतो. ठीक आहे. हा काय करतात ते, हे राष्ट्रपतीला देतात. मंत्रिमंडळाने काय केलं, लेखी शिफारस केली. ही युद्धजन्य परिस्थिती काय झालेली आहे, निर्माण झालेली. समजा एखादा देश आपल्यावर काय करतोय, आक्रमण करतोय. एखादा देश आपल्यासोबत काय करतोय, युद्धासाठी तयारी करतोय. हा युद्ध झालंच पाहिजे असं नाही, हा लक्षात ठेवा. म्हणजे आणीबाणी लागू करण्याच्यासाठी युद्ध प्रत्यक्षात चालू झालं असं पाहिजे नाही, असंच असलं पाहिजे नाही, किंवा परकीय आक्रमण चालूच आहे असं नाही. ज्यावेळेस तुमच्या मनामध्ये शंका तयार होते ना की आता हे काय करतायत, युद्धाची तयारी करतायत किंवा आता काय होईल, युद्ध
होईल असं जरी वाटलं तरी ती लागू करता येत असतं. मग अशा वेळेस काय करतं, जे मंत्रिमंडळ असतं ना आपलं, ते मंत्रिमंडळ एक लेखी शिफारस तयार करतं आणि ती लेखी शिफारस काय करतं, राष्ट्रपतीकडे देतं. ठीक आहे. मग राष्ट्रपती घोषणा करतात की आता आपल्या देशामध्ये काय लागू झाली, राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली. आता आपण काय बघणार आहे, राष्ट्रीय आणीबाणी कशी लागू करतो. मग राष्ट्रपती घोषणा करतात की आता आपल्या देशामध्ये काय झालेली आहे, राष्ट्रीय आणीबाणी लागू झालेली आहे. मग त्याच्यानंतर पुढे काय होतं, सेकंड स्टेजला घोषणा केल्याच्या नंतर 30 दिवसात, किती महिन्याची शेवटची काय 1 ते 30 दिवसाच्या आत संसदेने, जी संसदेने, तर संसदेने त्याला काय दिली पाहिजे, मान्यता दिली पाहिजे. संसदेमध्ये लोकसभा पण आणि राज्यसभा. ठीक आहे. लोकसभेने आणि राज्यसभेने काय दिली पाहिजे, मान्यता दिली पाहिजे विशेष बहुमताने. विशेष बहुमत म्हणजे काय होणार आहे, उपस्थितांचं तर बहुमत पाहिजेच पाहिजे, पण 2/3 बहुमत पाहिजे. म्हणजे 3 पैकी 2 लोक म्हणली पाहिजे यस करा. 30 दिवसाच्या आत, लक्षात ठेवा किती दिवसाचा टाइम पिरियड आहे, 30 दिवसाच्या. तर 30 दिवसाच्या आतमध्ये मग जर का संसदेने मान्यता दिली तर मग देशामध्ये काय केले जाते, राष्ट्रीय आणीबाणी लागू केल्या जाते. ठीक आहे. पण समजा लोकसभाच विसर्जित असेल, म्हणजे देशामध्ये लोकसभा विसर्जित असेल, नाही का, चालू नाही, लोकसभा काय बंद आहे, लोकसभा नाही, मग काय करणार. समजा राज्यसभा तर कंटिन्युअस सभागृह आहे ना, राज्यसभा कधी बंद असतं का, कायमस्वरूपी सभागृह आहे ना राज्यसभा. राज्यसभेने मान्यता दिली असेल आणि लोकसभा अस्तित्वात नसेल, विसर्जित असेल, अशा वेळेस काय केलं जातं, ज्या वेळेस परत लोकसभा तयार होणार आहे ना, गठीत होणार आहे ना, गठीत झाल्याच्या नंतर 1 तारखेपासून म्हणजे पहिल्या 30 दिवसात लोकसभेने काय केली पाहिजे, तिला मान्यता दिली पाहिजे. जर त्यांनी त्या 30 दिवसात मान्यता दिली तरच ते पुढे चालू राहतं, नाही तर चालू राहत. म्हणजे काही गोष्टी लक्षात आल्या का तुम्हाला. ठीक आहे. मंत्रिमंडळ काय करणार, एक लेखी शिफारस देणार राष्ट्रपतीकडे, राष्ट्रपती साहेब काय करणार, आणीबाणी घोषित करणार. घोषित केल्यानंतर ते संसदेमध्ये मांडणार आणि संसदेमध्ये मांडल्याच्या नंतर संसद काय करणार, त्याला मंजुरी द्यायची का नाही ते ठरवणार. संसद मंजुरी देताना 2/3 म्हणजे विशेष बहुमताने काय करते, त्याला एक तर मंजुरी देते. जर दिली तर आणीबाणी लागू, नाही दिली तर लागू होत नाही. दुसरी गोष्ट, जर समजा लोकसभा विसर्जित असेल, अशा परिस्थितीमध्ये मग ज्यावेळेस लोकसभा परत गठीत होणार आहे ना, ती गठीत झाली की त्यांना 30 दिवसाचा टाइम पिरियड देतात की बघा, मग ते काय करते, 30 दिवसामध्ये करायचं का नाही ते ठरवते आणि विशेष बहुमताने ते काय करत असते, पारित करत असते. लक्षात आलंय का कशा पद्धतीने लागू केली जाऊ शकते. नेक्स्ट, किती वेळ चालते आणीबाणी. एकदा आणीबाणी समजा घोषित झाली, म्हणजे आता काय बघितलं आपण, आता बघितलं की आणीबाणी काय झाली, घोषणा झाली. आणीबाणीची काय केली राष्ट्रपतींनी, राष्ट्रपतींनी काय केली, आणीबाणीची घोषणा लागू. तो घोषणा केल्याच्या नंतर 6 महिने, किती 6 महिने, 6 महिने म्हणजे जानेवारी ते जून, 6 महिने. ठीक आहे. 6 महिने ती आणीबाणी चालते. 6 महिन्यानंतर ती वाढवायची का नाही त्याच्यावर परत काय केलं जातं, संसद काय करतं, त्याच्यावर वोटिंग करतं. मग 6 महिन्यानंतर परत समजा ते म्हणले लागू करा, परत वाढवा, तर मग परत जून पासून डिसेंबर, परत 6 महिने. अशा पद्धतीने ते किती पण वेळेस वाढवू शकतात, मर्यादा नाही. 6 महिन्याच्या स्पॅननी 6 महिने परत, म्हणजे 6 महिन्यानंतर पण त्याला काय करायला पाहिजे, संसदेने बहुमत दिलं पाहिजे. संसद म्हणली वाढवा तर वाढवू शकतात, नाही तर वाढवू शकत. ठीक आहे. 6 महिन्यांनी किती पण वेळेस वाढवू शकतो. लक्षात आले. आता नेक्स्ट, रद्द कसं करता येणार ते बघायचं आपल्याला. आणीबाणी रद्द कशी केल्या जाते.
रद्द करण्यासाठी आपले जे राष्ट्रपती आहेत ना, ते राष्ट्रपती फक्त घोषणा करतात. काय करतात? घोषणा करतात. ती आणीबाणी काय झाली? रद्द झाली, संपली. जसं लॉकडाऊन संपलं, लॉकडाऊन चालू झालं, जो खेळ चालू आहे ना, झोपेतनं उठलं की लॉकडाऊन चालू, आणि झोपेतनं उठलं की लॉकडाऊन चालू, झोपाय गेलं की काही होतं. बरोबर का? नियम सारखे बदल. ठीक आहे, तो विषय नाही. तर इथं रद्द कशी केली जाते आणीबाणी? राष्ट्रपती काय करतात? घोषित करतात आणीबाणी रद्द, संपली आणीबाणी. ह्याच्यासाठी कुठल्या संसदेची मान्यता लागेल? म्हणजे संसदेची याला मान्यता लागेल. म्हणजे संसदेची मान्यता द्यावी असं काय नाही, राष्ट्रपती डायरेक्ट काय करू शकतात? रद्द करू शकतात. जसं त्यांनी लागू करताना संसदेची परमिशन आहेच, लागतेच, पण इथं काय करू शकतात? ते म्हणू शकतात की आणीबाणी रद्द. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, समजा 1.0 सदस्यांना वाटले. 1.0 म्हणजे काय? 10 पैकी 1 2 3 4 5 6 7 8 9 10, हे जे 10 जण आहेत ना, ह्या 10 पैकी 1 जणांना वाटलं की आणीबाणी आता काय झाली पाहिजे? रद्द झाली पाहिजे. हे 10 पैकी 1 म्हणजे काय? आपल्या ह्याच्यात 543 545, ठीक आहे, एवढे आहेत सदस्य. प्रत्येक 10 मागे 1 म्हणजे 100 मधले 10, 400 मधले 40. ठीक आहे ना? तर अशा पद्धतीने तेवढ्या लोकांचं मत झालं पाहिजे की आता आणीबाणी काय केली पाहिजे? रद्द केली पाहिजे. मग ते काय करतात? ते निवेदन देतात. संसद चालू असेल तर संसदेचा जो मेन असतो अध्यक्ष त्याला देतात, किंवा संसद चालू नसेल तर मग ते कुणाकडे देतात? राष्ट्रपतीकडे निवेदन देतात. आणि राष्ट्रपतीला म्हणतात की आता बस झालं, आता काही आवश्यकता नाहीये. मग राष्ट्रपती काय करतात? 14 दिवसांच्या आत विशेष बैठक बोलवतात, आणि त्याच्यामध्ये मग आपण ते जे संसदेतले सदस्य असतात त्यांनी ठरवायचं असतं की वाढवायची का, त्याच्यात बहुमत घेऊन ते काय करतात? एक तर कॅन्सल करतात किंवा वाढवतात. ठीक आहे. अशा पद्धतीने आणीबाणी काय केली जाते? रद्द केले जाते. ठीक आहे, लक्षात आले? दिस पॉइंट इज फिनिश. आपण पॉइंट संपला. नेक्स्ट महत्वाचा पॉइंट, सगळेच महत्वाचे. तुम्हाला सांगण्याचं कारण का माहिती आहे का? प्रश्न याच्यावर तुम्ही कुठली पण परीक्षा द्या, विचारतात. कुठली पण द्या, भारतात पोस्टची द्या, पोलीस भरती द्या, PSI द्या, तलाठी द्या, STI द्या, ASO द्या, काय पण द्या, म्हणजे नाही का, ह्याच्यावर प्रश्न असतात. म्हणजे असतात. हा विशेष हे झालं, घटनादुरुस्ती झालं, मूलभूत हक्क. नेक्स्ट पॉइंट टू बी एक्सप्लेन. ठीक आहे. आता होतं काय? परिणाम काय होतात ज्यावेळेस आणीबाणी लागू होती ना देशामध्ये? पाणी, ज्यावेळेस आपल्या देशामध्ये आणीबाणी लागू होते त्यावेळेस आपलं जर केंद्र सरकार, केंद्र आणि राज्य यांच्यावर काही परिणाम होतो? ठीक आहे. पाकिस्तानमध्ये गेलो, पाकिस्तान झाला आपल्या ह्याच्यात, आपलाच होता, घेतला त्यांनी. तर आता इथं राज्य आहेत नाही का, समजा आपलं महाराष्ट्र आहे, असे वेगवेगळे काय आहेत राज्य. ठीक आहे, एवढं नाही डिटेल समजा. अशा वेगवेगळ्या ठिकाणी काय राज्य आहेत, ते दिल्ली केंद्र सरकार.
केंद्र आणि प्रत्येक ठिकाणचं राज्य नाही का, इथलं म्हणा, इथलं म्हणा, इथलं म्हणा, इथलं म्हणा, इथलं म्हणा, पंजाब, हरियाणा, इकडचे अरुणाचल प्रदेश, ठीक आहे. तर यांच्यामध्ये काय फरक पडतो संबंधामध्ये, लक्षात ठेवायचं. पहिला, जे राज्याचे अधिकार आहेत ना, कार्यकारी अधिकार, राज्य जे अधिकार त्याचे वापरतं ना, ते कोणाच्या सांगण्यानुसार वापरते या परिस्थितीमध्ये? केंद्राच्या. म्हणजे केंद्र सांगतं तुमचे अधिकार, म्हणजे तुम्ही काय करायचं, कोणी नाही करायचं काय. म्हणजे राज्य स्वतःचे कार्यकारी अधिकार वापरणार आहे का, कुणाच्या मार्गदर्शनाखाली, म्हणजे जे केंद्र सांगेल त्या पद्धतीनेच काय करणार, ते स्वतःचे अधिकार चालू ठेवणार पुढे. दुसरी गोष्ट, पहिला फरक कशावर पडतो? कार्यकारी अधिकारांवर, ठीक आहे. दुसरा, 3 सूच्या असतात. एक केंद्र सूची असते, दुसरी राज्य सूची असते आणि तिसरी समवर्ती सूची असते. केंद्र सूची, केंद्रातले जे विषय असतात त्याच्यावर कायदा बनवते. राज्य सूची, राज्याचे जे विषय असतात त्याच्यावर कायदा बनवते. आणि समवर्ती सूची, ही दोघं पण त्या विषयावर काय करतात, कायदा बनवत असतात. आता इथं जी राज्य सूची आहे ना, कुठली राज्य सूची, ज्याच्यावर कोण कायदे बनवत असतं, राज्य कायदे बनवत असतं. तर त्या राज्य सूचीतल्या विषयांवर कायदे बनवायचा अधिकार कोणाकडे जातो? केंद्राकडे. म्हणजे त्यावेळेस केंद्र राज्यातल्या कुठल्या पण विषयावर काय करू शकतो, कायदा बनवू शकतो. तिसरा, महसुलात फरक होतो. महसुलात फरक म्हणजे काय, की जे महसूल असतं ना ते केंद्रात आणि राज्यात वाटलं जातं. थोडक्यात जीएसटी केंद्र आणि राज्यामध्ये काय केलं जातं, वाटलं जातं. पण ज्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होती ना, मग त्यावेळेस केंद्र काय करू शकतो, तर महसूल कमी जास्त करू शकतो. म्हणजे राज्यांना देऊ शकत नाही, कमी त्यांना देऊ शकतो नाही का. तुम्ही 50% घ्या, आता त्यावेळेस 20% घ्या. तो डिसिजन कोण घेणार, ते केंद्र घेणार, ठीक आहे. अशा 3 गोष्टी होतात केंद्र आणि राज्य. ज्यावेळेस आणीबाणी लागू होती त्यावेळेस हे परिणाम होतात. समजलंय का? आता पुढचं, जे कनिष्ठ सभागृह असतात ना, काय कनिष्ठ सभागृह. कनिष्ठ सभागृह म्हणजे काय, 2 सभागृह असतात. किती? 2. एक असतं वरिष्ठ आणि दुसरं असतं कनिष्ठ. वरिष्ठ म्हणजे राज्यसभेत, लोकसभा आणि राज्यसभा असते ना, इकडे राज्यसभेतले, किंवा मग खाली बघायला गेलं तर विधान परिषद. नामनिर्देशित, ज्यांना काय केलेलं आहे, नामनिर्देशित केलेलं असतं, ते असतात वरिष्ठ सभागृहातले. समजते? ठीक आहे. आता निवडणुका कुठल्या होत असतात, कनिष्ठ सभागृहाच्या. इकडचा काही विषय नसतो, ठीक आहे. तर ज्या वेळेस आणीबाणी लागू असते ना, त्यावेळेस समजा 5 वर्षाचा कार्यकाल असतो. आमदार 5 वर्ष असतात, खासदार किती वर्ष असतात, 5 वर्ष असतात. तर आणीबाणी ज्यावेळेस लागू असते त्यावेळेस हा कार्यकाल 1 वर्षाने वाढवता येतो. म्हणजे 1 वर्षाने हा काय केला जातो, वाढवला जाऊ शकतो. म्हणजे ज्यावेळेस इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या त्यावेळेस त्यांचा कार्यकाल 75 ला संपणार होता. 1975 ला संपणार होता. 1971 साली भारत पाकिस्तान युद्ध, त्याच्यामुळे आणीबाणी लागू झाली, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 1975 ला परत आणीबाणी लागू केली अंतर्गत अशांतता म्हणजे 1975 ला त्यांचा कार्यकाल काय होता, संपला होता. पण आणीबाणी लागू केल्यामुळं 1 वर्ष अजून वाढवलं. मग त्या 1976 पर्यंत होत्या प्रधानमंत्री, परत अजून 1 वर्ष वाढवलं, मग त्या 1977 पर्यंत. म्हणजे ही लोकसभा किती वर्ष चालली, 7 वर्ष चालली. लक्षात आले? म्हणजे ज्यावेळेस आणीबाणी लागू होते त्यावेळेस कनिष्ठ सभागृहांचा जो कार्यकाल असतो तो दरवर्षी 1 वर्षांनी प्रत्येक वेळी काय केला जाऊ शकतो, वाढवला जाऊ शकतो. सेम राज्यातलं पण, राज्यातलं पण काय केलं जाऊ शकतं, विधानसभा 1 वर्षांनी वाढवल्या जाऊ शकतात. समजले? नेक्स्ट पॉइंट काय आपला, आणीबाणीची
मूलभूत हक्कांवरील काय परिणाम, म्हणजे आणीबाणीचे आपल्या मूलभूत हक्कांवर काय परिणाम होतात. तुम्ही जे मेन कलम पाहिले 352, राष्ट्रीय आणीबाणी 356, राष्ट्रपती राजवट 360, त्यानंतर 356च्या उलट 365 पाहिलं होतं है ना. ज्यावेळेस राज्यातली घटनात्मक व्यवस्था कलम वाढते 356 आणि केंद्राच्या आदेशांचं पालन होत नाही तर 365. आता उरले 358 आणि 359. हे दोन कलम तुमच्या मूलभूत हक्कांवर काय करतात, परिणाम करतात. ठीक आहे. राष्ट्रीय आणीबाणी किंवा आणीबाणी ज्यावेळेस लागू केले जाते त्यावेळेस ती 358 नुसार लागू केली जाते का 359 नुसार लागू केले जाते, त्यानुसार असते. ठीक आहे. दोन्हीत काय फरक आहे बघून घ्या. तुमचे मूलभूत अधिकार तुम्हाला माहिती आहे 12 पासून 35 पर्यंत तुमचे मूलभूत अधिकार आहेत. ठीक आहे. ज्या वेळेस ना आणीबाणी लागू केले जाते 358 ऍड करून 358 त्यावेळेस जे कलम 19 आहे ना ते आउट होतं, बाहेर पडतं. म्हणजे काय, ज्या वेळेस 358 नुसार आणीबाणी असते ना त्यावेळेस आपल्याला 19चे अधिकार राहत नाही. ठीक आहे. म्हणजे त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. कलम 19 आपल्याला काय देतं, स्वातंत्र्य देतो. कलम 19 आपल्याला काय देत असतो, स्वातंत्र्य देत असतो. 6 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला कलम 19 देते. किती प्रकारचे, 6 प्रकारचे. माहिती आहेत, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, व्यवसाय स्वातंत्र्य, संस्था स्थापन करायचं स्वातंत्र्य, त्याच्यानंतर फिरण्याचं स्वातंत्र्य, असे 6 प्रकारचे स्वातंत्र्य आहेत त्याच्यामध्ये, आहे ना, बघितलं ते आपण. ठीक आहे. त्याच्यात जायचं नाही आता डिटेलमध्ये. पण ज्यावेळेस 358 सोबत आणीबाणी लागू केले जाते त्यावेळेस आपल्याला 19 राहत नाही, स्वातंत्र्य राहत नाही. त्या स्वातंत्र्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून आपण कोर्टात जाऊ शकत नाही. आणि ज्या वेळेस आणीबाणी आहे ना 359 नुसार ऍड होती ना 359, त्यावेळेस तुमच्याकडे फक्त 20 आणि 21 हे सोडून बाकीचे आउट असतात. म्हणजे तुमच्याकडे 20 नंबरचं जे कलम आहे मूलभूत अधिकार, दोष सिद्धीपासून संरक्षण 20 होतं आणि तुम्हाला जो जीविताचा हक्क आहे तुमचा तो 21 नुसार आहे. तर ते दोष सिद्धीपासून संरक्षण आणि जीविताचा अधिकार असे जे दोन आहेत ना ते राहतात, बाकीचे राहत नाही. म्हणजे तुमच्याकडनं ते काढले घेतात असे नाही. मूलभूत हक्क हे काय असतात, त्याची अंमलबजावणी केली जाते कुणाकडनं, न्यायालयाकडनं. म्हणजे तुमचे मूलभूत हक्क जर का तुम्हाला भेटले नाही तर तुम्ही काय करू शकता, न्यायालयामध्ये जाऊ शकता. पण ज्यावेळेस आणीबाणी लागू असते आणि आणीबाणी ह्या कलमांगत लागू असते तर मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की मला माझा तो मूलभूत अधिकार भेटत नाही आणि तुम्ही त्यावेळेस त्याच्याकडनं न्यायालयाकडनं त्याची काय करू शकत नाही, अंमलबजावणी करू शकत नाही. हा विषय असतो. लक्षात आले का? ठीक आहे. ज्या वेळेस ना बाह्य आणीबाणी लागू होते ना दोन आहे का, एक बाह्य आणीबाणी म्हणू आपण आणि दुसरे अंतर्गत म्हणू. म्हणजे तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या. कुठल्या कुठल्या, युद्ध, परकीय आक्रमण आणि सशस्त्र उठाव. आता हे जे युद्ध आणि परकीय आक्रमण होणार आहे ते बाहेर न होणार आहे. जसं तो कालिके आला होता निमडा, तो परकीय होता, बरोबर का, युद्ध आणि परकीय आक्रमण. पण ज्यावेळेस तुमच्या राज्यातील लोक उठाव करतात ना तर ते झालं अंतर्गत. म्हणजे हे झालं बाह्य आणि हे झालं अंतर्गत. तर ज्या वेळेस बाह्य होतं ना, बाह्य आक्रमण होतं आणि आणीबाणी लागू होती तर 358 हे फक्त बाह्यसाठीच असतं. 358 हे फक्त बाह्यसाठीच असतं. आणि हे जे 359 आहे ना हे 359 दोघांसाठी असते. जरी बाह्य लागू केली किंवा अंतर्गत लागू केली ना
तर समजले राष्ट्रीय आणीबाणी काय असते. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहे, राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी. ठीक आहे.